गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे प्रतीक्षा यादी व निवड यादी लागत आहे, तर त्या सर्व याद्याचा आपण फॉलोअप घेत आहे मित्रांनो. जवळपास 15-20 दिवस झाले त्यांचा फॉलोअप चालू आहे. एक दिवस सोडला, 2 दिवस सोडला की त्याची काही ना काही यादी लागत आहे मित्रांनो. बऱ्याच आपल्या बंधू आणि भगिनीची जे आहेत व्हिडिओवर कमेंट असतात की सर या जिल्ह्याचे लागले का, या जिल्ह्याचे लागले का. तर पहा, जर माझ्या व्हिडिओच्या मार्फत जर यादी राहिली असेल वगैरे, तर तुम्हाला सोपं आहे. NHM महाराष्ट्रावर यायचं आहे. NHM महाराष्ट्रावर आल्यानंतर डायरेक्टली तुम्ही जे आहे रिक्रुटमेंट पोर्शनवर यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जी काही याद्या लागलेले वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला पाहायला भेटतात. मोस्टली स्वतः पाहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या वेळेस एखादी वगैरे राहून जातं, तर तुम्ही एक्झाम दिले तर तुम्ही स्वतः पाहणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी वेटिंग लिस्ट जे आहे तर नवीन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आणखीन लागलेले आहेत, ज्यामध्ये क्लास 4च्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही DMRच्या स्टाफ नर्सच्या पण काही असल्या तर त्या पण पाहून घेऊ. सध्या तर पहा, या ठिकाणी आपण जे कव्हर केलं होतं जवळपास 7 तारखेपर्यंत कव्हर केलं होतं. आता 10 तारखेला या ठिकाणी जे आहे नवीन जे आहे वेटिंग लिस्ट व निवड लिस्ट जे आहे ती लागलेली आहे, या ठिकाणी दिसत आहे. आज यामध्ये आपण पाहून घेणार आहे मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी पहिलं जे आहे वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर CS अलिबाग रायगड या ठिकाणची क्लास 4ची या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो. तारीख तुम्ही पाहू शकता. तारीख या ठिकाणी 10 तारीख या ठिकाणी दिसत आहे. 10 तारीख म्हणजे हे जे आहे कालचं आहे मित्रांनो. आज 11/2/2026 आहे. काल या ठिकाणी हे जाहीर झालेलं आहे वेटिंग लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट. ठीक आहे. तर 17 तारखेपर्यंत आहे. तोपर्यंत तुम्ही हे जे कोणी आहे दिलेलं आहे तर त्यांनी हे पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे पहा, या ठिकाणी दुसरं लागलेलं आहे. दुसरं या ठिकाणी जे आहे ते दिसत आहे पहा, वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर दॅट इज द CS रत्नागिरी. ठीक आहे. तर या ठिकाणी जे पाहिलं आपण ते CS अलिबाग रायगड होतं. आता या ठिकाणी दुसरी जी यादी लागलेली आहे ती क्लास 4 कॅडरची CS रत्नागिरीची लागलेली आहे मित्रांनो. तारीख यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. 10/2/2026 यामध्ये पण तारीख आहे. ठीक आहे. 17 तारखेपर्यंत आहे. जे दिलं असेल तर कोणी असेल या ह्याच्यामधला जवळचा मित्र वगैरे कोणी, तर त्यांना शेअर करा. त्यांना ही माहिती भेटणं गरजेचं आहे. जेवढी लवकर माहिती भेटली तेवढं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण पुढची प्रोसेस जे आहे करण्यासाठी पण तुम्हाला टाईम आणि डॉक्युमेंटेशन वगैरे जे काय आहे ते वेळ भेटतो, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होते. त्यानंतर पुढचं पहा, या ठिकाणी जे लागलेलं आहे ते आहे वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर दॅट इज CS अमरावती. पहा, या ठिकाणी CSचे जे काय हॉस्पिटल आहेत ते सगळे या ठिकाणी लागत आहेत, जे की क्लास 4 कॅडरचे जे मोस्टली या ठिकाणी दिसायला लागले. तर तारीख या ठिकाणी पण जे आहे मित्रांनो ही 10 तारीख आहे. पाहू शकता तुम्ही 10/2/2026 या ठिकाणी तारीख आहे अमरावती जिल्ह्याची. त्यानंतर दुसरं जे लागलेलं आहे पहा, दुसरं आहे या ठिकाणी परत ज्या वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर CS हिंगोली. तर ही पण कालचीच तारीख आहे. कालपासून 17 तारखेपर्यंत हे ठेवलेलं आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तर पहा, या ठिकाणी आज 11 आहे, हे कालचंच आहे. त्यानंतर CS हिंगोली नंतर जे पुढचं लागलेलं आहे ते आहे पहा, या ठिकाणी नेक्स्ट आहे वेटिंग लिस्ट फॉर द रेग्युलर फील्ड वर्कर DMO धाराशिव, नांदेड आणि लातूर. तर पहा, या 3 जिल्ह्याच्या जवळपास आपल्याला बरेच कमेंट येत होते. नांदेड, लातूरचे तर 2 या जिल्ह्याचे खूप कमेंट येत होते की लागलं का म्हणून. तर पहा, जर कोणी रेग्युलर फील्ड वर्करच्या या पदासाठी डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसरच्या अंतर्गत जे कोणी दिला असेल तर त्यांच्यासाठी हे खुशखबर असणार आहे. पण हे जे आहे परवा दिवशी लागलेलं आहे 9 तारखेला. ठीक आहे. जवळपास आपण 7 तारखेपर्यंतचे जेवढे काही याद्या लागल्या आहेत त्या आपण कवर केलेले आहेत मित्रांनो. आता हे 9 तारखेला लागले, 9 ते 16पर्यंत या ठिकाणी हे आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट जे लागलेलं यामध्ये आहे वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर हिंगोली. ठीक आहे. तर पहा, हिंगोलीच्या यामध्ये परत दुसरी पण या ठिकाणी 9च्या नंतर 10ला पण लागलेली आहे. जवळपास हे क्लास 4 कॅडर 10 तारखेची आहे आणि यामध्येच परत पहा क्लास 4 कॅडर 9चे आहे. मध्ये काहीतरी चेंजेस वगैरे असू शकतात, त्यामुळे परत चेंज करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट फॉर द अधोग MO ग्रुप A ॲट नांदेड यांची पण आहे 9 तारखेची. त्यानंतर रिक्रुटमेंट फॉर द BPHU अंडर 5th फायनान्स नंदुरबार. तर यामध्ये
जे आहे तर कोणतेही पोस्ट नाही आहे, तर 2 पदासाठी ही वॅकन्सी आहे नंदुरबारची, जी की पब्लिक हेल्थ मॅनेजर आणि एंटोमॉलॉजिस्टसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे नंदुरबारमध्ये. जर जे कोणी यामध्ये भरणार असेल, तर ज्या कोणाचं झालेलं आहे मेडिकल फील्डमध्ये जे एज्युकेशन MBA वगैरे, तर त्यांच्यासाठी हे अर्ज करण्यासाठी संधी आहे. आणि मेडिकल फील्डमधलं एज्युकेशन असेल तर पब्लिक हेल्थ मॅनेजर वगैरे या पदासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे DDHS नाशिकमधली ही जी आहे इलेक्ट्रिशियनची या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेली आहे. DDHS नाशिक, डिव्हिजन डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस नाशिक या अंतर्गत ही 9 तारखेला नवीन यादी या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो. पण हे पद आहे इलेक्ट्रिशियन या पदासाठी. त्यानंतर आहे वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर CS बुलढाणा या ठिकाणची पण लागलेली 9 तारखेसाठी ते 16 तारखेपर्यंत. त्यानंतर आहे वाशिमचे, जवळपास आपण वाशिमपर्यंत कव्हर केलेलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी वाशिमपर्यंत एवढे पदाची या ठिकाणी नवीन याद्या लागलेल्या आहेत मित्रांनो. जवळपास 4-5 पोस्टच्या या ठिकाणी 4-5 जिल्ह्याच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. जर जे कोणी या जिल्ह्याअंतर्गत आहे तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही माहिती सर्व भेटू द्या. तर पहा, आता हे झालं DHS 2023च्या वेटिंग लिस्ट संदर्भामध्ये. तर पहा, आता सर्वांनाच माहिती आहे की कालच्या न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाची माहिती व्हायरल होत आहे. सर्वांनी ते पाहिलं पण असेल आणि मी पण बऱ्याच ग्रुपमध्ये पण टाकलेलं आहे. इंस्टाग्रामवर पण टाकलेलं आहे, टेलिग्रामवर पण, आणि काही आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये पण मी शेअर केलेलं आहे. तर पहा, 70,000चे जे आहे वॅकन्सी येणार आहे असं या ठिकाणी त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर यामध्ये पहा, 50,000 जे आहेत ते 50,000 MPSC घेईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि उर्वरित जे 20,000 आहेत ते उर्वरित 20,000 कन्सल्टन्सिंग असेल, IBPS किंवा मग दुसरं कोणी घेऊ शकतं असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, खूप मोठी भरती असणार आहे. 2025 झालं, त्यामध्ये जास्त काही मोठ्या भरत्या नाही झाल्या, पण 26-27 ठीक आहे आणि 28 हे 2-3 वर्षे हे खूप सारे भरतीचे असणार आहेत. कारण नवीन सेवा प्रवेश नियममध्ये पण बदल चालू आहेत. त्यानंतर मग शासनाने पण खूप सारे या ठिकाणी भरतीचे माहिती दिलेली आहे. कारण नवीन भरतीसाठी शासनाने अगोदरच म्हटलं होतं की जेवढे नवीन RR बनतील तेवढे नवीन भरती होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आत्ताच पोलीसची पण भरती या ठिकाणी जवळपास मोठी झाली आहे. त्याची प्रोसेस आता चालू आहे, ग्राउंड वगैरे. तर पहा, ठिकाणी आपली पण या ठिकाणी भरती यायची खूप शक्यता आहे. जर तुम्ही आता अभ्यास करत नसाल तर अभ्यास करा, स्टडी करा, खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की DMRची आपली भरती पेंडिंग आहे. त्यानंतर DHSची आपली भरती पेंडिंग आहे. 2 महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक वैद्यकीय शिक्षण विभाग. ठीक आहे, तर ह्या 2 महत्त्वाच्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट भरत्या आहेत. तर तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तयार असाल तरच हे पेपर तुम्ही देऊ शकता. अन्यथा तुम्ही स्वतःला विचारून पहा, तुम्ही तयार आहेत का नाही. तुम्ही एखादी मॉक टेस्ट देऊन पहा. तुम्ही एखादी स्वतःसाठी 100 क्वेश्चन MCQ कुठला तरी घ्या, सॉल्व करून पहा. त्याच्यामध्ये तुम्ही किती तुम्हाला मार्क पडत आहेत का ते तुम्ही तयार करून पहा. तुम्हाला जर 100मध्ये जर 80-90 प्लस पडत असतील तरच तुम्ही तयार आहात. अन्यथा विनाकारण भरती कधी येणार आहे म्हणून तुम्ही चौकशा करत बसू नका. ठीक आहे, जर तुम्हाला 100पैकी 20 आणि 40 मार्क पडत असतील तर तुम्ही तयार बिलकुल नाही मित्रांनो. ठीक आहे, सांगणं एवढंच आहे की तुमचं तयार असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही जे 100 MCQ घेताय त्यामधले तुम्हाला जर 20-40 पडत आहेत तर तुम्ही कोणत्या अँगलनी तयार आहेत आणि तुम्ही कोणत्या अँगलनी परीक्षेची वाट पाहताय हे मला म्हणायचं आहे. त्यासाठी तुमचं प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. या 70,000च्या संदर्भामध्ये मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.